कुठेतरी राज ठाकरे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू होतात। मात्र आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी ज्या पद्धतीने वेगवेगळे विषय घेऊन एकत्र येतात, काय सांगाल? नाही, याच्यात दोन गोष्टी आहेत। एक युती करायची नाही करायची, दोन ठाकरे बंधू एकत्र येतील हा सर्वस्वी त्या दोन्ही नेत्यांचा विषय। परंतु आम्ही दोघे इथले वरिष्ठ त्या पक्षाचे पदाधिकारी आहोत। इथे जर लोकल लेवलला आम्हाला तशा काही गोष्टी करायच्या असतील आम्ही निश्चित करू। आम्ही आमच्या नेत्यांना सांगू द्या का इथे जी मनमानी चाललेली आहे तिला तरी हातभार लावणं आम्हाला तरी संयुक्तिक वाटत नाही। त्या अनुषंगाने आम्ही आमची मतं मांडणार। आज पाहणी दौरा दरम्यान आपण हातामध्ये पैसे घेऊन या ठिकाणी काहीतरी वेगळा इशारा दिला होता, नेमकं त्या पैशाचा दाखवण्याचा अर्थ काय? जी टक्केवारी चालू आहे तुम्ही बघाल, ह्या पुलाचा ठेकेदार, दिव्याच्या पुलाचा ठेकेदार, अजून एका पुलाचा ठेकेदार एकच आहे, मोठा सायंटिस्ट आहे ना तो। त्याला कुठल्या हिशोबात त्यांनी हा काम दिलेलं आहे त्याच्यावर कारवाई का करत नाहीये? कल्याण शिलपाटा जो रस्ता आहे याच्या त्यांचे नातेवाईक शेल कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत, त्याची चौकशी होणार नाही आम्ही बोंबलून पण, म्हणून पैसे दाखवले। आता गाजरं काय दाखवायची? गाजरं दाखवून लोकांची मतं घेऊन गेलेत ते। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक विषयावरती आपण नेहमी मनसे आक्रमक असते, मराठी भाषेसाठी आक्रमक असते। मात्र ज्या पद्धतीने प्रताप सरनाईक यांचं एक विधान आहे की हिंदी भाषा ही मायबोली भाषा या ठिकाणची आहे आणि आमची लाडकी बहीण आहे आणि मीरा भाईंदर वगैरे मध्ये आलो तर मी हिंदीत बोलतो, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय। याकडे कसं पाहता? त्यांना त्यांचं ते मताचं राजकारण करतायत, त्यांचं राजकारण त्यांना लखलं। हिंदी बोलतात की मराठी आई आणि हिंदी मावशी, ही मावशी नाही, हिंदी पोतणा मावशी आहे। हिंदीने किती भाषा, बोली भाषा, तिकडच्या भाषा खाल्लेल्या आहेत उत्तर भारतातल्यावर, त्या सगळ्यांना माहिती आहेत। आणि हिंदीचा पोळका आहे ना यासाठी आहे की मराठी माणूस यांच्यावर नाराज आहे। लाडक्या बहीणसारख्या योजना, फसव्या योजना आणल्या, त्याच्यानी बाकीची कामं होत नाहीयेत। मराठी माणूस कुठेतरी दूर जातो यांच्यापासून, म्हणून तो लालून चालून चालू आहे त्याचं। राणीच्या बागेमध्ये पेंग्विनचे जे पिल्लं आहेत त्यांना देखील मराठीमध्ये नावं देण्यात यावं अशी मागणी आता भाजपकडनं केली जाते। मी तर बोलतो रस्त्यावरचे डुक्कर वगैरे आहेत ना त्यांनाही काही नावं द्यायला पाहिजेत, जो कचरा वगैरे पडले तर। चांगली नावं आमच्याकडे आहेत, आम्ही सुचवू वाटलंच। एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुकीसाठी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मनसे आणि त्याबरोबर ठाकरे गट एकत्र आलेले दिसून येत आहेत। मात्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले नसतील तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते व ठाकरे कार्यकर्ते एकत्र आले असले तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राजू पाटील यांच्याकडनं मोठी टीका जी आहे ते सत्ताधारीवरती करताना या ठिकाणी दिसून आले आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।